मी तर तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बोलले की मला गावाकडे राहणं खूप कठीण होतं, पण मला गावाकडे राहायला आता खूप मज्जा येते आणि मला आता सिटीमध्ये बिलकुल करमत नाही. म्हणजे मी मम्मीकडे गेले ना तर असं वाटतं की मी कधी माझ्या घरी जाईल कधी नाही, कारण की आता सिटीमध्ये मला बोर होतं. आता आमच्या इथे कसं आमचं घर एकदम शेतामध्ये आहे, नॅचरल आहे. म्हणजे जो सकाळचा व्ह्यू असतो, संध्याकाळचा 5 वाजेचा जो व्ह्यू असतो तो एकदम भारी असतो, एकदम बघण्यासारखा असतो. कधीतरी मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि आज जेवणामध्ये पावभाजी करायची होती, कारण की खूप दिवस झाले होते पावभाजी नव्हती केली आणि मला खूप ताईंचे कमेंट पण आले होते, युट्यूबला पण आले होते आणि इंस्टाग्रामला पण मेसेज आले होते की तुम्ही पावभाजीची रेसिपी शेअर करा. सो म्हणून मी आज तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे. एकदम इझी असणारी, मी जास्त अवघडमध्ये पडतच नाही, जसं मला जमेल मी तसं तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मला याचा आनंद होतो की ते तुम्हाला पण बघायला खूप आवडतं आणि जास्त करून माझ्या रेसिपीचे ब्लॉगच जास्त जणांना आवडतं. असे प्रश्न पण विचारले जातात की तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं, तर मी, माझा नवरा, माझे सासू, माझे सासरे, माझे दीर, माझी जाऊ आणि खुशी, असे आम्ही 7 जण राहतो. मला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायलाच खूप आवडतं. आणि एखादं जरी घरी कोणी नसलं, जर का आबा नसले, किशोर भैया नसले, हे नसले, तर आम्हाला बिलकुल करमत नाही. घर एकदम शांत शांत होतं आणि खुशी तर 10 मिनिटं जरी नसली ना घरी तर खूपच बोर होतं. असं वाटतं की कुठे आलोय कुठे नाही. म्हणजे खुशीमुळे सगळं घर असं वातावरण एकदम छान झालेलं आहे. आणि त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि आज मी यांच्यासोबत बदाम शेक आणला होता यांनी, तर मग त्यांच्यासोबत थोडं चेअर्स केलं आणि असा होता माझा दिवस. बाय बाय.